राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या व ठळक बातम्या। संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे हा विषय माझ्या स्तरावरचा नसून मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे म्हणत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे। आजपासून पीक विमा पडणार खात्यावर 335 कोटी 90 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार। आता विमा कंपन्यांना प्रीमियम मिळाला असून मागील 3 ते 4 महिन्यापासून पीक विमा अग्रिम मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आता जमा करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। 5 वर्षात कपाशीच्या बियाणामध्ये पावणे 200 रुपयांनी वाढ, शेतकऱ्यांचा खर्च वाढला। यावर्षी कापूस बियाणांच्या प्रति पाकिटवर 37 रुपयांची वाढ झाली असून या खरीप हंगाम सन 2025-26 साठी कापूस BT2 च्या बियाणांचे दर असणार आहे 901 रुपया प्रति पाकिट। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही। 3 दिवसीय सेवा संकल्प शिबिर। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उलट या योजनेसाठी वाढीव रकमेचा निर्णय सरकार घेणार आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले। 6000 प्रधानमंत्री घरकुलात येणार सौर ऊर्जा, वीज बिलातून मिळणार मुक्ती, शासन देणार 15,000 रुपये। प्रधानमंत्री आवास योजनेच्या सन 2024-25 मधील मंजूर लाभार्थ्यांना 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान देणार असून त्यातील 15,000 रुपये घरकुलाच्या छतावर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी मिळणार आहे। जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 137 कोटींचा पीक विमा जमा। गेल्या वर्षीचा खरीप हंगाम पीक नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या बळीराजांना मिळाली भरपाई। राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 137 कोटींचा पीक विमा नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे। आणखी 2 टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। शेतकरी कर्जमाफीला भुलले, आता व्याज माफीलाही मुकले। 30 जूनपर्यंत व्याजात 3% सवलत। मार्च अखेर पीक कर्जाचा भरणा केले नसल्याने हजारो शेतकऱ्यांना बसणार व्याजमाफीचा फटका। मोहीम सुरू झाली, पुरावा द्या अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द। शासन घेत आहे अपात्र लाभार्थ्यांच्या शोध। 31 मे पर्यंत चालणार मोहीम। या अंतर्गत वार्षिक उत्पन्न अधिक असणे आणि पत्ता चुकीचा असल्यास राशन कार्ड रद्द केले जाईल। लाडक्या बहिणींसाठी नवीन योजना, लखपती दीदी योजना। या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा धंदा व्यवसाय करण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे। या योजनेसाठी हे कागदपत्र लागणार। देशी गाय पालनासाठी शासनाकडून मिळणार 50 रुपयांचे अनुदान। देशी गायच्या संगोपनासाठी पशुपालकांना शासनामार्फत प्रति गाय 50 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे।